मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 26 जानेवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या, रिपब्लिक डेच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, काल आपण पाहिलं की प्रियाला अश्विनने शिक्षा दिली आहे उपाशी राहण्याची, पण आज सोने पे सुहागा म्हणजे प्रियाला आणखीन एक शिक्षा मिळाली आहे. सुरुवातीला आपण बघतोय अश्विन तिला शिक्षा देऊन निघून जातो. पूर्णाजी आता प्रियाची चांगली खबर घेतात. पूर्णाजी म्हणतात प्रियाला, तन्वी, आमच्याबद्दल तुझ्या मनात प्रेम तर नाहीच आहे, पण आज स्वतःच्या नवऱ्याला जेवणाच्या ताटावून उठवलंस तू तन्वी. तुला कितीही चांगलं शिकवा, पण पालथ्या घड्यावर पाणीच. प्रतापराव म्हणतात तू जन्मदात्याचा स्वभाव घेतला नाहीस तन्वी, मधुभाऊंचे संस्कार पण घेतले नाहीस तू. तुला नातं जोडता तर येतच नाही, पण फक्त नातं तोडता येतं. अस्मिता म्हणते मला डॉक्टर सांगतात आनंदी राहावं, पण तू जिथे असशील ना तन्वी, तिथे आनंद कसा राहील ग? एखाद्याला जितका त्रास देता येईल तितका त्रास तू देशील तन्वी. अस्मिता असं बोलते म्हणजे प्रत्येक जण तिला आता ओरडताय. पूर्णाजी म्हणतात तन्वी, आपली संस्कृती सांगते की अन्नाचा अपमान करू नये, पण तुला तर असंस्कृतपणाच दाखवायचा असतो ना नेहमी नेहमी. अर्जुन म्हणतो पूर्णाजी, हिला बोलून काही उपयोग नाहीये, आणि तसंही आता हिला अश्विन सुद्धा सपोर्ट करणार नाहीये. प्रिया विचार करते, अरे यार, हे सगळं माझ्यावर उलटेल हे मला वाटलंच नव्हतं. आता मी या सगळ्यांना काय उत्तर देऊ? सायली आता प्रियाच्या मनातलं ओळखून म्हणते, प्रिया, आता आम्हा सगळ्यांना काय उत्तर द्यायचं ह्याचा विचार करतेस का? अगं घाबरू नकोस प्रिया, आम्हाला अजिबात अपेक्षा नाहीये तुझ्याकडनं उत्तराची. या सगळ्यामध्ये आम्हाला माहितीये तुझा स्वभावच मूळ चांगला नाहीये. अगं या सगळ्याच्या पाठीमागे तुझा घाणेरडा स्वभाव आहे ग प्रिया, बदलतो जरा. आणि म्हणूनच ना, आजपासून मी तुझ्यासाठी एक नवीन नियम लागू करणार आहे. प्रिया म्हणते, नवीन नियम? सायली म्हणते, होय. काय आहे ना प्रिया, जितका तुझा आमच्याशी कमी संबंध येईल ना, तितका आमच्यासाठी बरंच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रिया, लक्षात ठेव, दुसरी गोष्ट म्हणजे आम्हा सगळ्यांची जेवण झाल्याशिवाय तू अजिबात इथे स्वयंपाकघरात येऊन जेवायचं नाहीस. सगळी आवराआवर झाल्यावर, विमलताईचं जेवण झाल्यावर तू जेवायचंस. आज दिवसभर तर तुला उपाशी राहायचंच आहे, पण हा नियम तुझ्यासाठी आता कायम राहणार आहे प्रिया, लक्षात ठेव. प्रिया म्हणते, सायली, याला काय अर्थ आहे ग? अगं तू मनाला येईल तसे नियम नाही बनवू शकत. मी पण या घराचा एक भाग आहे. कल्पनाताई म्हणतात, काय ग प्रिया, अगं आम्हाला उपाशी ठेवलं तेव्हा तुला आठवलं नाही का हे सगळं? पूर्णाजी आता प्रियाला बोलूच देत नाहीत आणि म्हणतात, तन्वी, तुझ्यासाठी हाच नियम योग्य आहे. असं समज की हा तुझ्यावर अन्न देवतेचा कोप आहे. अगं आजपर्यंत कितीतरी वेळा तू घरच्यांना जेवणाच्या ताटावून उठवलंयस तन्वी, आठव. अगं कितीतरी वेळा तू जेवताना वातावरण गढूळ केलंयस, तेही आठव जरा. आज तर तू हद्दच केलीस. आम्ही तुझं अन्न कायमचं बंद करत नाहीये हे समज, पण आता तुला रोज उशिरापर्यंत उपासमार सहन करावीच लागेल. प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी, पण रोज मी असं कसं? पूर्णाजी आता मोठ्याने ओरडतात प्रियावर आणि म्हणतात, हा शब्द माझा शेवटचा आहे. या घरामध्ये माझा शब्द शेवटचा मानला जातो. वाद घालायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर घराच्या बाहेर जायची तयारी घे तन्वी. आता जेव्हा पूर्णाजी असं ओरडतात, प्रिया आता सॉलिड घाबरली आहे बरं का प्रेक्षकांनो. ती मनातल्या मनात विचार करते, आता घर सोडून मी कुठे जाणार? अश्विनला जर म्हटलं मी चल माझ्या बरोबर, तर तो म्हणेल तुला जिथे जायचं तिथे जा. कुठे जाणार आहे मी आता हे घर सोडून? अश्विन मला म्हणेल की तुला हवं तिथे निघून जा. नाही नाही, मला अश्विनला मस्का मारायलाच हवा. प्रिया असं बोलते आणि चुपचाप तिथून निघून जाते. काय आहे ना प्रेक्षकांनो, सुभेदारांना कितीही कुठल्याही बाबतीत उल्लू बनवलं तर चालेल, पण जेवणा खावण्याच्या बाबतीत सुभेदार काही प्रियाचे नाटकं सहन करणार नाहीये. अर्थातच कोणी सहन करणार नाहीये. शेवटी प्रियाला अन्नाची किंमत कळलीच आहे प्रेक्षकांनो, आणि मला नाही वाटत ती आता यापुढे कधी अन्न फेकायचं पाप करेल. म्हणजे तिला तशी जबरदस्त शिक्षा मिळालीच आहे. तिला तर दिवसभर उपाशीच ठेवलंय आज. चला, थोडं डिटॉक्स होऊन जाईल तिचं पोट. असो, आता इकडे सायली अर्जुन चर्चा करताना दाखवले आहेत पुन्हा बेडरूम मध्ये. प्रिया निघून जाते. आता पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय रात्र झालीये. सायली म्हणत असते अर्जुनला, किती वेळेला प्रियाच्या चुका पोटात घालायच्या, पण तिचं मनाचं समाधान काही होत नाही. आश्रमात असल्यापासून प्रियाला ओळखते मी. मधुभाऊ खूप वेळेला तिच्या चुका पोटात घालायचे, पण शेवटी ती मधुभाऊंवरच उलटली. अर्जुन म्हणतो, अगं सायली, अश्विन तिच्यामुळे उपाशी गेला, पण तिला कुठे फरक पडलाय? सायली म्हणते, तिला कसला फरक पडतोय अहो, आणि तिला अपराधी वगैरे वाटेल अशी भावना सुद्धा तिच्या मनात नाहीये. अर्जुन म्हणतो, मी ना सायली माझ्या आयुष्यात खूप क्रिमिनल पाहिले, पण तन्वी विचित्रच आहे ग. अगं 24 तास तिच्या डोक्यात हाच विचार चालू असतो की कोणाला कसा त्रास द्यायचा. कमाल आहे बाबा या तन्वीची. अर्जुन आता सायलीला म्हणतो की बायको, तू खरंच कमाल आहेस. तू ना तन्वीला मस्त शिक्षा दिलीस. आता तिला अन्नाची किंमत बरोबर कळेल.
सायली म्हणते, खरं सांगू का तुम्हाला, मला ना असं शिक्षेची भाषा करायला आवडत नाही हो, पण काय करू, प्रियाला तसलीच भाषा कळते, माझ्याकडे पण पर्यायच नसतो. सायली आता पुढे काही बोलणार तेवढ्यात अर्जुन पटकन तिचा हात धरून म्हणतो, कसं झालंय ना सायली, प्रत्येक वेळेला दिवसभर आपल्यामध्ये कबाब में हड्डी चैतन्य असतो. ए चल अर्जुन, काहीतरीच काय, तो बिचारा काम सांगितल्यावरच येतो हा. पण असो, अर्जुनचं असं म्हणणं आहे की चैतन्य आपल्या दोघांमध्ये कबाब में हड्डी असतो. पण सायली, आज आपण दोघच आहोत बेडरूम मध्ये, आपण एकमेकांच्या सोबत आहे ग सायली. आणि आपण काय करतोय, कधीपासून त्या तन्वी बद्दलच बोलतोय. सायली मग आता गोड लाजते. अर्जुन म्हणतो, अर्जुन आता सायलीला रोमॅन्टिक होऊन म्हणतो, सायली दॅट्स नॉट फेअर यार. असं म्हणून तो आता तिच्याकडे बघतोय आणि तिला असते. छोटासा असा रोमॅन्टिक सीन त्यांनी घेतलाय. थोडे थोडे यांच्यामधले असे गोड गोड क्षण ते अधूनमधून दाखवतात. चला, यामधनं अर्जुन आणि सायलीची बॉन्डिंग आपल्याला सतत रिअलाइज होत राहते. तर आता यांचा सीन झाल्यावर त्यांनी दाखवलाय नागराजचा सीन, किल्लेदारच्या घरचा. नागराज रात्री कुठेतरी निघालेला असतो. प्रतिमा त्या त्याला अडवत म्हणतात, काय हो भाऊजी, यावेळेला तुम्ही बाहेर चाललाय? नागराज म्हणतो, हो वहिनी. प्रतिमा त्या म्हणतात, तुम्ही तर सुमन जवळ बसायला हवं भाऊजी. नागराज म्हणतो, अगं वहिनी, मी दिवसभर तिच्या जवळच होतो ग. वहिनी, त्या नीच माणसाने, त्या महिपतने एवढं छळलंय ना सुमनला, त्यामुळे तिला ना चांगला शॉक बसलाय बघ. पण आता ना मी माझ्या सुमनला सोडणारच नाहीये, मी तिच्या सोबतच राहणार आहे. पण वहिनी, सुमनला ना जरा झोप लागलीये, मी जरा आलोच चक्कर मारून बाहेरून. नागराजला प्रियाला फोन करायचा असतो बरं का. नागराज आता म्हणतो, आलोच मी वहिनी, असं म्हणून बाहेर निघून जातो. रविराज येतात नागराज गेल्यावर. प्रतिमा त्याला म्हणतात, प्रतिमा, अगं मला असं वाटतंय की आपण सुमनला डॉक्टर श्रद्धाला दाखवावं का? प्रतिमा त्या म्हणतात, रविराज तुम्हाला असं वाटतंय सुमनला मानसोपचाराची गरज आहे? रविराज म्हणतात, हो अगं प्रतिमा, मला असं वाटतंय की सुमनचं वागणं बघता आपण तिला डॉक्टरांना दाखवूयात. अगं आपणच मदत करायला हवी सुमनला. नागराजकडनं काही अपेक्षा करणं शक्यच नाहीये. अलीकडे तर मला नागराजची खूप शंका येते. प्रतिमा त्या म्हणतात, तुम्हाला पण शंका येते ना? रविराज म्हणतात, काय म्हणतेस प्रतिमा, तुलाही शंका येतेस? अगं बघ ना, नागराजचं असं सुमनला मारझोड करणं, अधूनमधून गायब होणं, आणि त्या दिवशी त्याच्या मोबाईलमध्ये सुमनचा सापडलेला व्हिडिओ, हे सगळं काय सांगते बघ बरं प्रतिमा. मला तर वाटतं की मी श्रद्धाशी बोलतो आणि आधी तिच्याशी डिस्कस करतो, मग बोलूयात आपण या विषयावर. असं म्हणून रविराज आता डॉक्टर श्रद्धाला फोन लावतात. आता त्यांना असं वाटतंय सुमनच्या डोक्यावर परिणाम झालाय, म्हणून ते आता श्रद्धाची ट्रीटमेंट सुमनला देणार आहेत. पण आता बघा हा प्रेक्षकांनो, आज नागराजने ना काहीतरी विचित्रच केलंय, ते मला कळलं नाहीये एक्झॅक्टली. तर रविराज आता त्या डॉक्टर श्रद्धांना फोन लावतात. नागराज बाहेर येऊन विचार करतोय, हे सगळे सुमनपर्यंत पोहोचलेच कसे? नाही म्हणजे या सगळ्या गोष्टीचा अर्जुन आणि सायलीला सुगावा कसा लागला? मी तर सुमनचा फोन स्विच ऑफ करून ठेवला होता. असं म्हणून नागराज खिशातून सुमनचा फोन काढतो आणि अचानक त्याला क्लिक होतं, अरे हा, माझा फोन ऑन आहे. जरी सुमनचा फोन स्विच ऑफ असेल तरी मे बी पोलीस माझा फोन ट्रेस करत असतील तर, म्हणूनच ते सुमनच्या लोकेशन पर्यंत पोहोचलेत. अरे देवा, प्रियाला सगळं माहित असू शकतं. अरे तिला फोन करावाच लागेल. नक्की काय घडलंय हे प्रियाने सांगितलं ना, तर मग मला जरा पुढचे प्लॅन करता येतील. प्रिया मॅडम, असं म्हणून नागराज आता प्रियाला फोन लावतो. नागराजला असं वाटतंय प्रेक्षकांनो, सुमन जी सापडली ना, ती त्याच्या मोबाईलमुळे सापडली आहे. त्याच्या मोबाईलचं लोकेशन पोलिसांनी म्हणजे ट्रेस केलं ना, म्हणून सापडली आहे. आता नागराज काय करतो बघा, तो आधी तर प्रियाला फोन लावतो. प्रिया इकडे उपासमारीने तडफड करते, तिला रात्री झोप येत नाहीये न जेवल्यामुळे. अश्विन मात्र गाढ झोपलाय बिचारा. प्रिया या कुशीहून त्या कुशीवर होतीये, पण तिला काही झोप येईना. शेवटी प्रिया उठून बसते आणि विचार करते, कशी झोप लागणार मला उपाशी पोटी? आता काय करू? मी ना स्वयंपाकघरात जाते. आता स्वयंपाकघरात कोणीच नसेल, मी काही खाल्ले 2 घास तर कोणाला कळणार पण नाहीये. असा विचार करून प्रिया आता किचन मध्ये जाते बरं का. तेवढ्यात नागराजचा फोन वाजतो. प्रिया तो फोन कट करते आणि हळूच अलगदपणे बाहेर जाते. म्हणजे आधी कट करते आणि मग बाहेर जाऊन फोन लावते नागराजला. बाहेर येते ती, आधी तर बघते आजूबाजूला कोणी आहे का नाहीये का, आणि मग अल्लात फोन लावते नागराजला आणि म्हणते, बोलाव नागराज काका, काय म्हणताय? नागराज म्हणतो, ए प्रिया, ऐक ऐक माझं जरा, माझं एक काम करायचंय तुला. प्रिया म्हणते, ओ काका, मला काही वेळ नाहीये तुमचे काम बिम करायला. माझा इथे किती मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय माहितीये का तुम्हाला? नागराज म्हणतो, प्रिया तुझे रिकामे प्रॉब्लेम मला सांगू नको, माझा पण प्रॉब्लेम झालाय, मला उद्या सकाळी लवकर भेट. प्रिया म्हणते, ओ काका, ओ मला घराच्या बाहेर पडणं अशक्य आहे. ओ
इथे माझं मला माहिती काय प्रॉब्लेम आहेत ते. इथे मला प्रॉब्लेम झालाय हो जरा. नागराज म्हणतो, "प्रिया मला ना तुझ्या प्रॉब्लेमशी घेणं देणं नाहीये लक्षात ठेव. तू जर उद्या मला भेटली नाही ना तर पस्तावशील." प्रिया म्हणते, "अरे यार बरं ठीक आहे. भेटते सकाळी तुम्हाला फोन करते." असं म्हणून कट करते ती फोन प्रिया. नागराज विचार करतो या पोरीची हिंमत वाढतच चाललीये. तोंडावर कट करते ती फोन माझ्या. प्रिया आता किचन मध्ये जाते आणि फ्रीज मध्ये काहीतरी पाहायला लागते सारी बुरी खायला. तेवढ्यात कल्पनाताई उठतात आणि हिला म्हणतात, "काय ग?" म्हणजे त्या जाग्याच असतात मे बी. प्रियाला ते रेड हँडेड पकडतात आणि म्हणतात, "काय ग ए तन्वी, काय करतेस फ्रीज मध्ये?" प्रिया म्हणते, "पाणी, पाणी घ्यायला आले होते मी." तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन कमाल होते हं प्रेक्षकांनो जेव्हा कल्पनाताई तिला पकडतात. आता कल्पनाताई म्हणतात, "अच्छा पाणी प्यायला आली आहेस का? ठीक आहे." प्रिया लगेच पाण्याची बॉटल घेते आणि चुपचाप कल्पनाताईंच्या समोरून निघून जाते. म्हणजे प्रियाचं पोट कंप्लीट डिटॉक्स झालंय प्रेक्षकांनो. चांगलंय. कधी-कधी उपाशी राहिलं ना, तर पोटाला फायदा होतो. तसंच काहीतरी प्रियाच्या बाबतीत झालंय. कल्पनाताई आता प्रियाला जाईपर्यंत तिथेच उभ्या असतात. मग आता पहाट झालेली दाखवली आहे. बाबा सायलीताईंचा मेकओव्हर काय जबरदस्त झालाय. सायलीचा ड्रेस तर लईच भारी आहे प्रेक्षकांनो. छान वाटतं. जेव्हा सिरियलची मेन लीडची हिरोईन अशी मस्त चक चक चकाचक दिसते तेव्हा भारी वाटतं. सायली अस्मिताला फिरवून आली आहे. म्हणजे मॉर्निंग वॉक वरनं घेऊन आली आहे. सायली म्हणते, "अस्मिताताई आता छान वाटतंय ना?" अस्मिता म्हणते, "हो ग सायली, पण मला ना आता कंटाळा आला ग. कधी डिलिव्हरी होती असं झालंय मला." सायली म्हणते, "अस्मिताताई प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ येऊ द्यावी लागते. बसा, मी तुमच्यासाठी बदाम भिजत घातले ते आणते हं." कल्पनाताई येतात आणि म्हणतात, "काय ग अस्मिता, झाला का मॉर्निंग वॉक? पण बेटा आता नाश्ता काय करू तुला? थालीपीठ करू का?" अस्मिता म्हणते, "हो चालेल." कल्पनाताई आणि सायली आता किचनकडे वळतात. तेवढ्यात या मॅडम साडी घालून हजर. अरे देवा, सायलीच्या साड्या इल्या दिल्या काय घालायला कोणाच ठाऊक. सायली आणि कल्पनाताई प्रियाला बघून आश्चर्यचकित होताय. प्रिया म्हणते, "अरे आलात तुम्ही दोघी? अरे मला वाटलं अजून तुमचा मॉर्निंग वॉकच सुरू आहे. पण हरकत नाहीये आई, मी ना सगळ्यांसाठी नाश्त्याला उपमा करते. रवा भाजायला घेते चालेल ना?" प्रिया आता चांगलं चांगलं बनायचं नाटक करते. आता म्हणते कशी, "अगं ए अस्मिता, अगं काय आहे? अगं अस्मिता तुझे बदाम, भिजवलेले बदाम नाही खाल्लेस तू. चल म्हणजे खरं तर तू खायला हवेस वेळेवर. तू विसरलीयस का अस्मिता खायला? अगं काही हरकत नाहीये. पण तू ना असा हलगर्जीपणा करू नकोस. घे बरं बदाम." अस्मिता काही तिला भाव देईना. आता सगळ्यांना माहिती आहे प्रेक्षकांनो, हिचं कसं झालं, रोज मरे त्याला कोण रडे. म्हणजे ही कधीतरी हिच्या मनाला आलं तेव्हा चांगली वागते, मग पुन्हा वाईट वागते. त्यामुळे आता हिला कोणी घरामध्ये कन्सिडरच करत नाही असं झालंय प्रियाचं. प्रिया लगेच लगबगीने अस्मिताच्या जवळ जाते आणि म्हणते, "ये अस्मिता, ये इकडे बस." अस्मिता तिला म्हणते, "राहू दे, मी तुझ्याकडे मदत मागितलेली नाहीये तन्वी." असं म्हणून अस्मिता आता तिचीच त्या टेबल जवळ येते आणि तिची बसते टेबलवर. पण प्रिया मात्र, "बस ना अस्मिता, काय आणू तुला?" "अस्मिता, तेवढे भिजवलेले बदाम खाशील हं?" असं म्हणून आता ही पुन्हा किचनकडे गेली आहे बरं का. रवा भाजते एकीकडे, काय 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 चालू आहे बाबा प्रियाचं. पण काही म्हणा प्रेक्षकांनो, या मालिकेतली विलन म्हणजे प्रिया दिसायला खरंच खूप गोड आहे. सायली सुद्धा गोड आहेच, पण प्रिया पण खूप गोड दिसते हा प्रेक्षकांनो. आणि आज तर साडीमध्ये ती खूपच छान दिसली आहे. अर्जुन येतो तेवढ्यात सकाळी उठून आणि म्हणतो, "मम्मा मला कॉफी हवी आहे." आणि स्वयंपाकघरातलं ते आश्चर्य बघून अर्जुनची झोपच उडाली आहे. कल्पनाताई म्हणतात, "अरे बाबा तन्वी लवकर उठली आहे अर्जुन." अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो बरं का आणि म्हणतो, "अरे तन्वी स्वयंपाकघरात? तन्वी?" कल्पनाताई म्हणतात, "अरे बाबा तन्वी सगळ्यांसाठी नाश्ता करणार आहे." अर्जुन म्हणतो, "अरे देवा, म्हणजे आज उपासमारच आहे आपली." कल्पनाताई म्हणतात, "अरे अर्जुन, तन्वीला कळायला हवं बाबा हे सगळं." मग प्रिया लगेच म्हणते, "आई अर्जुन असं का बोलता हो मला? चांगलं वागायचा मी किती प्रयत्न करते. तुम्ही पण जरा 2 पावलं पुढे या ना." सायली म्हणते, "प्रिया, तुला संधीच हवी आहे ना? चल, देते तुला संधी." "अगं नाश्ताच का? दुपारचं जेवण पण तूच कर ना प्रिया." आता हिला टेन्शन आलं. सायली म्हणते, "अगं दुपारी काय तरी करावं लागतं. अगं पोळ्या, भात, आमटी, 2 भाज्या आणि अस्मिताताईंसाठी भाकऱ्या. आणि गोडाचं काय करायचं ते तुझं बघ. आणि हो, कोशिंबीर आणि टोमॅटोची चटणी नको विसरू हां. काय म्हणता आई मग?" कल्पनाताई म्हणतात, "हो अगं सायली, छान कल्पना आहे. पण अगं तन्वी, पूर्णाईने तुला गेल्या वेळेला पोळ्या करायला सांगितल्या होत्या, तेव्हा तू पटकन घराच्या बाहेर निघून गेली होतीस. यावेळेला करशील ना बाई पूर्ण काम?" कल्पनाताईने असं म्हटल्यावर प्रियाला आलं टेन्शन. कल्पनाताई म्हणतात, "चल सायली, आपण छान गप्पा मारत बसूया.
आजचा स्वयंपाक तन्वी करणार आहे ना, झालं तर मग. अरे बैस बैस अर्जुन, तू पण बैस. हे मजा घेत आहे बरं का तिची. यांना माहितीये ती काही करणार नाहीये. पण नाटकं अशी करते ना, जसं काही सगळंच काय म्हणजे एकदम बदलच झालाय तिच्यात असं वाटतं प्रियाला. पण यांना सगळं माहितीये प्रेक्षकांनो. कसं असतं घरच्यांना माहीत राहतं आपल्या घरातला माणूस कसं आहे, तसं झालंय प्रियाचं. आता आणखीन काय सांगणार मी. आता इकडे नागराज प्रियाला फोन करायचा प्रयत्न करत असतो. पण आता प्रिया फोन उचलेना नागराजचा. आता नागराज विचार करतो, ही प्रिया ना फोन उचलत नाहीये मुद्दाम. हिला काम सांगितलं की हटकून गायब होते. असं तो काहीतरी बडबडत असतो. प्रिया नागराजचा फोन कट करत असते. कारण ह्या दोघी दोघी काय 4 जण बसलेत प्रियाच्या समोर. कल्पनाताई म्हणत असतात तिथे टेबलवर बसून, "काय गं ए तन्वी, करशील ना सगळ्यांचा स्वयंपाक?" अस्मिता, अर्जुन, कल्पनाताई, सायली सगळे प्रेक्षक म्हणून टेबलावर बसलेले आहेत आणि प्रियाबाई स्वयंपाकघरात नाश्ता करतायत. प्रियाला आलं ना आता टेन्शन. प्रिया विचार करते, अरे सुभेदार ना, प्रिया विचार करायला लागते, या सुभेदारांना बोट दिलं ना की ते हात धरतात. आता काय करू मी? प्रिया आली मोठी सोंजवळ बनायला. कर आता सगळ्यांचा स्वयंपाक कर. प्रिया मनात विचार करायला लागते बरं का असा. सायली म्हणते, काय ग प्रिया, अगं कसला विचार करतेस, करशील ना स्वयंपाक? प्रिया म्हणते, हो सायली, मी अगदी आनंदाने सगळ्यांचा स्वयंपाक करेल. आणि मनातल्या मनात विचार करते, बैस आता प्रिया राबत. बिचारी प्रिया. आज त्यांनी जरा प्रियावरच फोकस केलाय प्रेक्षकांनो. आता प्रियाला फोन येत असतो नागराजचा सतत. पुन्हा फोन येतो नागराजचा. प्रिया तो फोन पुन्हा कट करते. सायली तिच्याकडे अशी बारीक लक्ष ठेवून असते. आता नागराज विचार करतोय, काय करावं? सायली अर्जुनने माझं लोकेशन ट्रेस केलं तर मी आता माझा फोनच स्विच ऑफ करून टाकतो. असं म्हणून नागराज त्याचा स्वतःचा फोन स्विच ऑफ करतो आणि आता तो पुन्हा सुमनचा फोन घेऊन महिपतच्या घरी जातो बरं का प्रेक्षकांनो. पण आता पुन्हा प्रियाचा सीन दाखवलाय. प्रिया नाश्ता करत असते आणि हे सगळे जण कंटिन्युअसली तिच्या तोंडाकडे बघत असतात. ही काय करते, कसं करते. अश्विन निघालेला असताना प्रिया त्याला आवाज देते, अरे अश्विन थांब ना. अश्विन तिला स्वयंपाकघरात बघतो आणि आश्चर्यच व्यक्त करतो तो सुद्धा. प्रियाला अश्विन म्हणतो, तू किचन मध्ये आणि तेही या लुक मध्ये? अरे म्हणजे नक्कीच काहीतरी नवीन खोटेपणा चाललाय वाटतं तुझा. प्रिया म्हणते, नाही रे अश्विन, असं नको बोलू ना, मी खरंच सगळं मनापासून करते रे. अरे मी काय म्हणते की तू पटकन ये ना, इथे बस ना, मी 5 मिनिटात नाश्ता करते. आता अश्विन चिडून म्हणतो, नकोय मला. असं म्हणून तो निघून जातो बरं का प्रेक्षकांनो. कल्पनाताई, अर्जुन आवाज देतात त्याला, अरे अश्विन थांब रे बाबा. पण अश्विन ऐकतच नाही आणि निघून जातो. बिचारा अश्विन प्रेक्षकांनो, कोणाचं काय तर कोणाचं काय, या सगळ्यांमध्ये अश्विनची बिचाराची फार फटमर होते हा. असो, पण आता त्याच्या नशिबाचे भोग त्याला सहन करायचे आहेत. आता इकडे नागराज बघा त्या महिपतच्या घराजवळ आलाय. त्याने हे का केलं, मला थोडं जरा कन्फ्युजन झालंय. म्हणजे एक्झॅक्टली मला कळत नाहीये की तो असं का करतोय. त्याने काय केलंय, नागराजने महिपतच्या गेट जवळ आलाय बरं का तो, आणि तिथे सुमनचा फोन तो बाहेर काढतो आणि ऑन करतो थोड्या वेळ. महिपतच्या बंगल्याच्या बाहेर हा सुमनचा फोन. आता हा सुमनचा फोन थोड्या वेळ ऑन झाला असं म्हणून काही सेकंड घड्याळीमध्ये बघतो आणि तो फोन ऑन करतो आणि मग पुन्हा ऑफ करून टाकतो आणि मग हसायला लागतो आणि म्हणतो, आता बघू दे, पोलिसांना काय काय ट्रेस करायचं ते करू दे. असं म्हणून निघून जातोय. काहीतरी आपलं पोलिसांची दिशा भटकवायची असा तो प्रयत्न करतोय नागराज, असं मला वाटतंय. बाकी मला काही एवढं कळलं नाही. मला नक्की सांगा नेमकं काय झालंय ते, तुम्हाला कळलं असेल तर. आता अर्जुन सायलीचं सीन दाखवलंय. शेवटचं सीन तुम्ही बघत आहात. सायली अर्जुनला एक फाईल देत म्हणते, तुम्ही हीच फाईल शोधत होतात ना मगाशी? अर्जुन म्हणतो, हो अगं सायली. बरं ऐक, मी आता पोलीस स्टेशनलाच चाललोय. महिपत शिखरे काही तोंड उघडतोय का बघ. तेवढ्यात अर्जुनला इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आलाय. अर्जुन म्हणतो, बोला. काय लोकेशन मिळालं? व्हॉट? काय सांगताय? ओके ओके ठीक आहे. असं म्हणून त्याने फोन कट केलाय. आता सायली म्हणते, काय झालं? अर्जुन तिला खुणवतो, थांब जरा. आणि आता अर्जुनने डायरेक्ट चैतन्याला फोन लावलाय. चैतन्य म्हणतो, हा बोल अर्जुन. अर्जुन म्हणतो, ऐक चैतन्य, इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आला होता मला. अरे सुमन काकूचा फोन थोड्या वेळापूर्वी ऑन झाला होता म्हणे, काही सेकंदासाठी, आणि ते लोकेशन पण त्यांना मिळालंय. यु नो व्हॉट चैतन्य, कुठलं लोकेशन आहे माहितीये तुला? चैतन्य म्हणतो, कुठलं रे अर्जुन? अर्जुन म्हणतो, अरे महिपत शिखरेच्या घराजवळचं लोकेशन आहे. चैतन्य म्हणतो, कसं शक्य आहे रे अर्जुन, महिपत शिखरेच्या घरात तर कोणीच नाहीये. अरे मग सुमन काकूचा फोन त्याच्या घराजवळ कसं काय ऑन होईल? अर्जुन म्हणतो, ते मला पण कळत नाहीये, पण ठीक आहे, आपल्याला आता महिपतच्या घरात जाऊन सगळी चौकशी करावीच लागेल. चैतन्य एक काम कर, कोर्टातून परमिशन घे महिपतच्या घरात जाण्याची आणि मला परमिशन घेऊन महिपतच्या घराजवळ भेट ताबडतोब. चैतन्य म्हणतो, चल ठीक आहे, मी लगेच तुला कॉल करतो. चैतन्याने फोन ठेवलाय आणि लागलाय कामाला. विचारा. सायली म्हणते, अहो काय सांगताय,
सुमन काकूच्या मोबाईलचं लोकेशन महिपतच्या घराजवळ. अर्जुन म्हणतो, हो अगं सायली, सुमन काकू जरी सापडली असेल तरी तिचा फोन मिसिंग आहे. मी सांगितलं होतं सावंतांना काकूच्या फोनच्या लोकेशनवर लक्ष ठेवा आणि अचानक सुमन काकूचा फोन ऑन झाला म्हणे काही सेकंदापूर्वी आणि तोही त्या महिपतच्या घराजवळ. महिपतच्या घराजवळ जाऊन काही क्लूज मिळतात का ते बघायला हवं सायली. आता अर्जुन सायलीला हे सांगतो आणि आजचा हा भाग इथे संपून जातो. आय नो प्रेक्षकांनो, आज सुट्टी आहे आणि ती तुम्हाला एन्जॉय करायची आहे. आज माझ्या पण मुलीचा कार्यक्रम आहे शाळेमध्ये, त्यामुळे मला पटकन रिव्ह्यू देऊन तिथे जायचंय आणि मग लग्नानंतरचा रिव्ह्यू द्यायचा आहे. आय होप मला आज समजून घ्याल, थोडा उशिरा येईल रिव्ह्यू. बघूयात पुढे काय घडतंय. आजचा भाग कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता उद्याचा प्रोमो त्यांनी तोच दाखवलाय जो कालचा दाखवला होता. अर्जुन आणि सायली जातात महिपतच्या घरी आणि तिथे सगळा तपास करतात, तर त्यांना तिथे एनकेचे काही पेपर सापडतात. मग सायली लावते तिथे कॉन्क्लुजन, एनके म्हणजे नागराज किल्लेदार असू शकतं. नागराज पर्यंत हे आता पोहोचताच आहे प्रेक्षकांनो. पण बघूयात आता पुढे काय घडतंय मालिकेमध्ये. मंडळी, पुन्हा एकदा तुम्हाला आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजची सुट्टी कशी एन्जॉय करणार आहात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग उद्या भेटूया नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.